टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला। जय जय रामकृष्ण हरी। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही झाडे लावायची आहेत की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्की मिळेल। तशी ही झाडे जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी लावली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते। आपल्याला कधीच कसलीच कमतरताही राहत नाही। घरापासून अडचणी अडथळे तर दूरच राहतात, तसेच आजारपण असेल तर ते आजारपण देखील संपुष्टात येते। वैकुंठ भवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आहे अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो। पृथ्वीवरील दोनच तीर्थक्षेत्रे ही नाश न पावणारी आहेत, एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे पंढरपूर। कारण या क्षेत्राचा अविनाश काशी तत्वाचा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तवाने कथन केला आहे। आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते की पंढरपूरची वारी। पंढरपूरची वारी करत असताना आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे, राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त हे नित्यनेमाने घेत असतो। पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे। आता आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणती झाडे लावायची आहेत ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। आषाढी एकादशीला आपण सर्वजण उपवास व्रत करणार आहोत। तसेच आपल्याला या दिवशी झाडाची पाने, फुले, फांदी तोडायची नाही हे तुम्हा सर्वांना माहीत असेल, पण या दिवशी आपल्याला काही झाडे घरामध्ये जरूर लावायची आहेत। आता पहिलं झाड आहे ते तुळशीचं झाड। तर तुम्ही म्हणाल की आम्हा सर्वांच्या इथे तुळशीचं झाड आहेच, पण जर तुमची तुळस सुकलेली असेल जर तुम्ही नवीन तुळशीचं झाड लावू शकता। तसेच तुमच्या तुळशीला जर मंजिरी आली असतील तर ती मंजिरी टाकून तुम्ही पुन्हा तुळशीचं रोप तयार करू शकता। या दिवशी तुळस लावणे याला खूप महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला मोठं महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे। तुळस अंगणात लावून रोज त्याची पूजा करणे ही भारतीय संस्कृतीमध्ये खूप काळापासून ही प्रथा चालत आहे। तुळशीला धार्मिक तसेच सांस्कृतिक मोठे महत्त्व आहे। तर तुळस लावणे अनेक जण वर्ज करतात, परंतु तुळस अंगणात लावण्याला वैज्ञानिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वपूर्ण आहे। तुळस अशी एक औषधी वनस्पती आहे त्यातून आपणास सर्वाधिक लाभ मिळतो। तुळशीच्या पानापासून आपणास व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक, लोह अशा प्रकारची जीवनसत्वे व खनिजे मिळतात। प्राचीन काळापासून हिंदू लोक तुळशीची सकाळी पूजा केल्यानंतर उपाशीपोटी 4-5 पाने खाऊन पाणी पित असत। रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। तसेच तुळशीचा सुगंध जिथपर्यंत दूरवर पसरलेला असतो तिथपर्यंत सकारात्मक ऊर्जा असते आणि कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। आपल्या घरावरती जर कोणतंही संकट आलं, अगदी मोठं संकट असेल तरी देखील तुळस स्वतःवरती घेत असते, त्यामुळे तुळस सुकते असं देखील म्हटलं जातं। म्हणूनच आपण या दिवशी तुळशीचं रोप जरूर लावायचं आहे। दुसरे झाड म्हणजे आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो तर ते म्हणजे केळीचं झाड। हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय केळी मानली जाते। सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा, केळीचे रोप पूजेसाठी वापरलं जातं। प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करतात। गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। केळीच्या झाडाचं खोड नशीब आणि समृद्धीचं प्रतीक आहे। म्हणूनच गणपती पूजनाच्या वेळी अनेक ठिकाणी त्याची पाने गणेशाला अर्पण केली जातात। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील केळीचं फळ भोग म्हणून दिलं जातं। केळीची फळे आणि पाने सर्व धार्मिक आणि वैदिक विधीमध्ये वापरली जातात, त्यामुळे आपण केळीचं झाड या दिवशी घरामध्ये लावू शकता। तुमच्या शेतामध्ये देखील तुम्ही केळीचं झाड लावू शकता आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये तुम्ही केळीचं झाड लावू शकता आणि नंतर ते मोठे झाल्यानंतर तुम्ही एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या देवस्थानी तुम्ही रस्त्याच्या कडेला देखील हे केळीचं झाड लावलं तरी पण चालेल। त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल व आपल्या नोकरी व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतील। तसेच तुम्ही मनी प्लांट देखील घरात लावू शकता। मनी प्लांट घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो। याशिवाय घरात पैसा आकर्षित होण्यास मदत होते, धन संपत्तीत वाढ होते, आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने घरातील वातावरण सुद्धा आनंदी राहते। एकंदरीत घरात सुख समृद्धी येते। त्यामुळे अनेक जण घरात मनी प्लांट लावण्याचा सल्ला देतात। शास्त्रानुसार घरातील मनी प्लांटमध्ये लाल
रंगाचा कलावा किंवा लाल धागा बांधणे अत्यंत शुभ मानलं जातं. देवी लक्ष्मीला समर्पित असलेल्या शुक्रवारच्या दिवशी मनी प्लॅन्टच्या खोडाजवळ लाल धागा बांधणे उत्तम असते. असं केल्याने लक्ष्मी देवी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती, सुखसमृद्धी आणि उत्साह देखील येतो. आषाढी एकादशीच्या दिवशी क्रॅसुला रोप लावू शकता. ही वनस्पती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. असं म्हटलं जातं की जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती चांगली असेल तर त्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. तसेच व्यक्तीला सर्व भौतिक सुखसोयी मिळतात. कुबेर देव यांना ही वनस्पती अतिप्रिय आहे. त्याला कुबेराचं झाड असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच ही वनस्पती घरात लावल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती बळकट होते. मात्र त्यासाठी ते योग्य दिशेने लावणं देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल किंवा घरात पैशाची कमतरता असेल तर घराच्या उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होईल. लागवड करताना हे रोप अंधारात राहू नये याची विशेष काळजी घ्यावी. तसेच याची पाने नेहमी स्वच्छ ठेवावीत. या झाडासाठी जास्त जागा देखील लागत नाही. अगदी छोटंसं रोप तुम्हाला नर्सरीमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही ते आणू शकता आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही ते घरामध्ये ठेवू शकता. दुसरीकडे जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती हवी असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला हे रोप लावा. याशिवाय हे झाड ऑफिसच्या डेस्कवर देखील ठेवता येतं. यामुळे आपले नोकरीमध्ये प्रमोशन देखील होते असं म्हणतात. तसेच जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या चालतो. व्यवसायामध्ये देखील आपली प्रगती ही होत जाते. त्यामुळे तुम्ही हे कुबेराचं झाड देखील घरी आणू शकता. हे लक्षात ठेवावे की ही वनस्पती कॅश काउंटरच्या वर ठेवल्याने शुभ फळ येते. कुबेर देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर व्यवसायामध्ये भरपूर नफा देखील मिळेल. घरामध्ये सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये देखील हे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हणतात की या वनस्पतीला जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल तितकी ही वनस्पती अधिक प्रमाणात वाढते आणि सुखसमृद्धी त्यांच्याच घरामध्ये राहते. गायीच्या कानासारखी दिसणारी फुले तिला गोकर्ण असं म्हणतात. ती वेलीवर उगवतात. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात. बीज पेरले तरी देखील सहज रुजते आणि काही काळातच सुंदर फुलांनी आणि हिरव्यागार वेलीने रोपटे बहरून जाते. हिवाळा वगळता उर्वरित दोन्ही ऋतूमध्ये भरपूर फुलं येतात. देवपूजेतही रोज या फुलांचा वापर होतो. पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. ह्याचा फुलांचा सुगंध मनमोहक आहे. पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. याचा गंध जेवढ्या दूर पसरतो तेवढा परिसर सुगंधाने व्यापलेला असतो. तिथले वातावरण प्रसन्न राहते. साध्या मातीत पण ते पटकन रुजते, परंतु त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. मग टपोऱ्या सुगंधी फुलांची बरसात व्हायला वेळ लागत नाही. नागवेलीचे पान अर्थात विडेचे पान, त्याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. सुपारी, चुना, कात, हिरवी पत्ती घालून केलेला विडा दोन्ही जेवणानंतर खावा. हा उत्तम बलवर्धक आहे, परंतु त्याचे अतिसेवन वाईट. ही पाने उष्ण असल्याने सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी असतात. त्याची वेल फार सुंदर दिसते. या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही. घरातही पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचे रोप लावावे. वेलीला काठीचा आधार देत राहावा. बाकी फार मशागत करावी लागत नाही. त्याची वाढ ही भरभर होते. ते जितक्या वेळा खुडलं जातं तेवढ्या वेळा ते जास्त वाढतं. त्यामुळे तुम्ही ही काही झाडे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.